आता याला वर्ष उलटलं. आता सभासदांचे असंख्य फोन येतात आम्हाला, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठं आम्ही विषय मांडायचा कुठे, तर कार्यकारिणी मिटिंगमध्ये. मग कार्यकारिणी मिटिंग अध्यक्ष किंवा सेक्रेटरी का घेत नाही? आता आमचा 5 वर्षाचा कार्यकाल संपलेला आहे. आता सगळे अधिकार प्रमुख कार्यवाहाला आहेत, तरी पण हे लोक मिटिंग घेत नाहीत. याला काय अर्थ आहे? आणि कोल्हापूरला वारंवार डावलण्याचा प्रयत्न चालू आहे. मग जर कार्यकारिणीची मिटिंग नाही तर आम्हाला डावलताय, तर कोल्हापूरचं ऑफिस चालू कशाला ठेवायचं? चुकीचं आहे. हा धनाजी एमकर हा पिऊन काहीतरी बोलतो, लोकांना धमक्या देतो. हा नीच लेवलचा माणूस म्हणजे आपण बोलू तितका तो नीच आहे. त्याला किती वेळा समजवलं तरी तो त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तो संध्याकाळी दारू पिला की त्याला काही कळत नाही काय बोलतो, सगळ्यांना त्रास देतो. आणि त्याच्या मागे त्यांनी त्याची स्वतःची ताकद किती आहे ना, त्यांनी कोल्हापूरमध्ये स्वतःला आजमावून बघावं. 4.5 वर्ष सगळेच जण त्यांच्यासोबत काम करत होते, पण नेमकं काय काय गोष्टींमुळे त्यांच्यावरती अविश्वास ठराव मांडण्यात आला ते संचालक बॉडीतला विषय असल्यामुळे तुम्ही आत्ता आपल्यासमोर सांगू शकत नाही. पण त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की तुमच्यावरती जसा तुम्हाला बहुमताने अध्यक्ष केलं तसंच बहुमताने तुम्हाला राजीनामा देण्यास आम्ही सांगत आहोत. पण तरीसुद्धा त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. दिसले सुशांत शेलारच आहे मागचे पाठचे, हे सगळे प्लॅनर ते आहेत. 8 दिवसांनी तेच अध्यक्ष आहेत. मी सांगतो ना, प्रभारी अध्यक्ष त्यांना जिल्हा केले, 8 दिवसांनी सुशांत शेलार होणार आहे. आम्हाला कळत एवढा वेळा नाही ना. मी हा सुशांत शेलार स्वतःला 4 महिन्यासाठी जो अध्यक्ष म्हणून तो बासिंग बांधलेत ना त्यांनी, त्याला म्हणून तुझे लई भ्रम आहे. हरभऱ्याच्या झाडावर तुला चढवला, एक दिवशी पटाकला ना तू कुठलाच राहणार नाही. तुझ्या आयुष्यात कुठल्याही इलेक्शन लढवलेले नाही. तुला भाईयांनी कोर्टात जाऊन निवडून आणून दिलंय. तुला त्याची तरी जाण ठेवायला पाहिजे.